लंडनहून आणलेली वाघनखं साताऱ्याच्या वस्तू संग्रहालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज भव्य सोहळा। उद्यापासून वाघनखं सर्वसामान्यांना पाहता येणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विधानसभेला 100 जागा लढण्याच्या तयारीत, निरीक्षकांच्या नियुक्तीसाठी रणनीतीवर खलबतं। महाराष्ट्र प्रभारींच्या उपस्थितीमध्ये 2 दिवस भाजपच्या कोर कमिटीची मॅरेथॉन बैठक। कालच्या बैठकीमध्ये तीनही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याची रावसाहेब दानवेंची माहिती। ठाकरे गटाकडून मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी। वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर यांना संधीची शक्यता। हिंगोलीमधल्या असोला गावात गोळीबार, 1 जण जखमी। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। संतापलेल्या ग्रामस्थांनी एक बाईक आणि 2 ट्रॅक्टर जाळले। जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ 4 चाकी विहिरीमध्ये कोसळून अपघात। 7 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी। मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत। डेंग्यूचा सामना करण्यासाठी मुंबईमध्ये भाग मच्छर भाग मोहीम। पालिकेच्या मोहिमेमध्ये सेलिब्रिटींचाही सहभाग। उत्तर गडचिरोली 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच नक्षलवाद मुक्त। गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये चंदीगड दिब्रुगड एक्सप्रेसचे 10 डबे घसरले। 3 जणांचा मृत्यू। यूपी एटीएस कडून तपास सुरू। आरटीईच्या प्रवेशांबाबत मुंबई हायकोर्टामध्ये आज फैसला सुनावला जाणार। निकालावर शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं भवितव्य अवलंबून। पूर्व विदर्भातल्या 4 जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट। भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज। सूर्यकुमार यादव भारताच्या T20 टीमचा नवा कॅप्टन। वनडे टीमची धुरा रोहित शर्माकडेच। शुभमन गिल आता दोन्ही टीम्सचा उपकर्णधार। श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा। आणि हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविचचा अखेर घटस्फोट। इंस्टाग्राम पोस्ट करत दिली घटस्फोटाची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।